फुगून बसायला काय झालंय? लक्ष्मी यायच्या टायमाला. मला एक सांगा, तुम्ही तुम्ही दिवसभर कुठे गेलते? आज कुठे गेलते? आज मी दिवसभर घरीच होतो. घरीच होतात ना? सकाळी कामावर जातात आणि मी तिच्या शिपूच्या भाजी जोड्या मशनीवर आणून ठेवल्यात. अख्खा दिवस तुम्ही घरी बसलात, पण साधं निदान त्यातला केस सुद्धा निवडा नाही. काम तिथं खपली, तिथून कामावून खपून आले आणि घरी आले की घरचं करायचं, घरी झालं की तिथं खपायचं. अहो माणूस आहे हो, मी थोडा विचार करा. दिवसभर फोन करते, त्या मोबाईलच्या असं चिवडायचं आणि बोटं घालायचे. लिकरू हातुरात दुखण्याने पडले, त्या लेकराला दवाखान्यात यायचं नाही कळालं? हा, त्याला तर काय झालं नाही, चांगलं टमटम खोटं बोलून काय राहिलात ना तुम्ही? खोटं बोलून राहिलात ना? पुढल्या दवाखान्यात येतो म्हणून. आज 100 फोन केले, फोन उचलायचा नाही. लेकराने मला दुसऱ्याच्या फोनून फोन केला मम्मी, आणि मी त्या ताईला फोन करून विचारलं, त्या मला म्हणल्या खुशाल मोबाईल बघत होता आणि झोपलेत. मी हाकर लागणार नाहीये का? मोबाईलला हात सुद्धा लावला नाही. अख्खा दिवसभर ऑनलाईन आहेत ना, ह्याला रील पाठव, त्याला रील पाठव, हे कर हो कर. दुसऱ्या माणसास थोडी किंमत करायची हो. माणूस आयुष्यात ना बार बार येत नाही, एकदाच येत आयुष्यात माणूस. पण तुम्हाला किंमत नावाचा ना शब्द नाही. माणूस आयुष्यातून निघून गेला ना, मग त्या माणसाची किंमत कळते माणसाला. हाय तोवर किंमत नसते. भाजी नीट करतो. कशाला आता मला काय करायचं? आता काय भाकरी बिकरी देत खायचं तर खा. 10 वाजले तर वाजू दे की मग, काय ते घडीची वाजेत आपल्या काय करायचं? हो का? पहाट 4:30 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत माझा दिवस चालू होतोय. अहो माणूस आहे मी, पण विचार करा जरा. हा, आणि पुन्हा अजून म्हणायचं तू काय करती त्या शब्दावरून. नुसता मोबाईल असा हातात घेतला की लगेच सुरू होते. आणि पुन्हा आले मग घराला करायची काय गरज आहे? माझं डोकं दुखतंय, माझी मान दुखत, माझे डोळे दुखायचे. जरा मोबाईल कमी बघायचं ना मग. आमचं कसं डोकं डोळे मान दुखत नाही? आम्हाला वेळच नाही ना. पण मी म्हणते ह्याला त्याला नुसत्या फालतू रील पाठवून काय भेटतंय? पोट भरतंय का सांगा ना मला. अहो थोडं माणसाला 2 शब्द गुढीनं बोलावात, बसावा, गप्पा मारावात, माणसाला संसाराच येड असावा. पण नाही, इकडून हाका मारायची, आरुष पप्पा तिकडं मोबाईल मध्ये कुठं घालून हे हू करायचं. काय बोलावं तुम्हाला? पुन्हा बोललं की आमचं तोंड दिसणार. बोलूच नको ना मग. बोलायचं नाही, कशाला डोक्याला ताप घ्यायचा करून. कर आपलं नीट भाजी. आता भाजी करून ठेवते मला, सकाळी लवकर जायचं. किती दिवे लावतात ती माहिती मला. 4 वाजता उठून स्वयंपाक केला ना तरी 10 वाजल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत तुम्ही. तुम्हाला ऊन लागत ना, काळे पडतात तुम्ही लई. देख ना दिवा देवाऱ्यावर ठेवा. माझ्यात नशिबावर लिहायला होतं तुम्हाला. असं ऐक ना, सकाळी लवकर का जात नाही मी? ते ओला उबेरचं ऍप सकाळी 10च्या पुढे चालू होतं, त्याच्यामुळं 10च्या पुढे जात असतो मी. मी पहाटे 4 वाजता नळाला पाणी भरायला उठते का? 4 वाजता तेव्हा पण ओला उबेरच्या पिवळ्या पाटीच्या गाडी दिसत चाललेल्या. आणि तुम्हाला एकट्यालाच बरं 10 वाजता. मग नाही, तुम्हाला 10 वाजता तुमची गाडीला ऍप चालू होते तुमचं. सकाळी उठून थोड्या गप्पा मारल्या असतो माझ्या 15-20 मिनिट टाइम, तर काय मरतं का माणूस पटकीने? बोलायचं नाही, संसाराचं बोलायचं नाही, गप्पा मारायचं नाही, उठायचं सुद्धा त्या मोबाईल मध्ये चिवडीत बसायचं. अहो थोडं बसावं, बोलावं माणसाला. पुढचं माणूस बी त्याला ऐकायचं लागतं बोलायला. एक शब्द बोलायचा आणि 10 शब्द ऐकून घ्यायचे, अशी गत होती. त्याच्यामुळे बोलणंच नको. ते मोबाईल परवडला, पण तू नाही परवडली. माझी लायकीच नाही ना तुम्हाला बोलण्याची. मोबाईल परवडला नाही, माझी लायकी काढताय ना तुम्ही. माझी लायकीच नाही तुम्हाला बोलण्याची ना. नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही, माणूस कसं माहितीये का, तोंडाला पोटातला शब्दच होटावर येतो माणसाच्या. कळालं का? नाही, तसं पोटात माझ्या मळ नाही. शांत बसा का आता तुम्ही. माझी लायकी नाही तुम्हाला बोलायची, तर तुम्ही मला बिलकुल नाही बोलायचं. कळालं का? ज्याची लायकी नाही त्याला जाऊन बोलायचं. तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही कमा नको डोक्याचा दही करायला लागला आता रिकाम. ज्याची लायकी नाही त्याला जाऊन बोला. मी तुमच्या लायकीचीच नाहीये ना. उद्याच्याला बॅग भरते ना माझी, मी गावाकडे जाते. म्हशीला जड नसेल, माझा माय बाप खंबीर आहेत मला सांभाळायला. असं जाऊ दे, नको जाऊ राग राग. नेलतं का त्या पुरीला दवाखान्यात? नेलतं. त्या लेकराला बसाय ना, उठाय ना, बियंड आले तर ती बियंड ना तिला तिथे यायचं जगात तुम्हाला यायला पाहिजे होते. दुसऱ्याची लायकी काढायची कळायला असतं. आणि काय दुखत म्हणजे कळालं असतं. लेकराचं पोट दुखत नाही, खाल्लं म्हणजे काय भूक लागणार नाही का भेट आल्यावर? लेकराला बसा